नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघता बघता रविवार आलेला आहे आणि रविवार म्हटल्यानंतर एकदम निवांत रिलॅक्समध्ये उठणं, नाश्ता सगळंच निवांत. आता साधारण 2 वाजलेले दुपारचे आणि आज आहे आईच्या एका रेसिपीचं शूट करायचं आहे. त्यासाठी काय 1-2 गोष्टी कमी पडत आहेत रेसिपीमध्ये, तर ते मटेरियल आणण्यासाठी मला आता निघावं लागेल. आपण जरा खाली जाऊया आणि काय 1-2 गोष्टी घेऊन येऊ परत. बाहेर मस्त ऊन पडलेलं आहे. मग आई तेवढंच मटेरियल आणायचं ना, अजून काय आणायचं नाही ना? हां, तेवढंच. आणि गरम मसाल्याचं अंबारी गरम मसाला छोटासा आणायचा 50. ते पण पाहिजे 50 ग्राम. काय ते नक्की फायनल सांगाय, मग सारखं सारखं जायला नको लो खाली. आणि हे काम करता करता आपल्याला अजून एक काम करावं लागणार आहे. आपल्या लॅपटॉपचा स्पीड खूपच कमी पडतो आहे. जवळपास एडिटिंगला साधारण छोटी एडिटिंगला सुद्धा 4-4.5 तास लागत आहेत. तर ही काय बरोबर नाही आहे, त्याच्यामुळे वेळ खूप त्यात जातो. तर त्यासाठी पण आपण आता बघूया काय अपग्रेड करता येते का लॅपटॉप. तर ती पण एक चक्कर आपण या कामामध्ये ते पण काम उरकणार आहे. तर झालं नाही तुझं सगळं फायनल? निघू मग आता. हो हो. आपल्या पार्किंगमध्ये बऱ्याच गाड्या असतात लागलेल्या इथं. सगळ्या गाड्या असतानासुद्धा आपल्याच गाडीवर बसतात. आणि बरं बसायला काय हरकत नाही माझी, पण बसल्या बसल्या गाडीशी छेडखानी तरी करू नका ना. हे बघा आता इथं हे नेल पॉलिश आहे, ते इथं पाडून ठेवलं आहे. कसं काढणार बरं आता? हे काय नाही यार, नुसतं बसायचं उद्योग कशाला करायचे ना. असो, तर निघूया आपण आपले, जाऊन येऊ, गोष्टी घेऊन येऊ, 1-2 कामं करून येऊ. तर सकाळी पहिल्यांदा गाडी सुरू करताना नेहमी किकनी सुरुवात करावी. डायरेक्ट बटन स्टार्ट नाही. गाडीच्या लाईफसाठी चांगलं असतं. थंड पडली गाडी, थंड. चलो, श्री स्वामी समर्थ. चलो आहे घ्यायचे आता ड्रायफ्रूट्स. 200 ग्रॅम आहे. 250 का डायरेक्ट. सिंहगड रस्त्यावरील सनसी रोडला यांनी नवीनच सुरू केलेलं आहे. ड्रायफ्रूट्स आणि काही नमकीन्स पण इथं आहेत. तर तुम्ही जर सिंहगड रोडवरून पाहत असाल तर नक्की व्हिजिट करा. आपलं नाव सांगा ना. चौधरी. तर चौधरी सर इथं असतील, आपण नक्की भेट द्या स्टोअरला. मी आत्ताच इथं आहे, काजू घेतलेले आहेत आजच्या रेसिपीसाठी. थँक्यू सर. खूप साऱ्या महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर शेवटी शॉप ओपन मिळालं आहे. A few moments later. आलेलो आहेत आपण मटेरियल घ्यायला. तर हे आमचे आहेत मॅनेजर, इथले दुकानाचे मॅनेजर आहेत. नाव सांगा आपलं. आपलं नाव सांगा काय. बघा तुम्ही नाव ऐकलेलं आहे, मला घ्यायला अवघड जाते नाव. चला आज काही गोष्टी घ्यायच्या आहेत, घेऊन मग घरी निघू. आपलं मटेरियल घेऊन झालेलं आहे आणि निघूया घराकडं. फायनली आईचं मटेरियल आलेलं आहे. आता रेसिपीला सुरुवात करायची एक थोड्या वेळाने. तर बॅग लावलेला आहे. तर चला आता लॅपटॉपला जरा दाखवून येऊया आणि कोटेशन काढूया. आपल्याला अपग्रेड करायचं आहे, वेळ बराच वाचेल मग एडिटिंगमध्ये. तर चलो. हा लॅपटॉप मी घेऊन आलो आहे ज्या डॉक्टरांकडे. तर हे म्हणतायत की अपग्रेड होईल आपलं लॅपटॉप व्यवस्थित. बघूया आता काय म्हणतात अजून. आपलं नाव सांगा ना सर. मयूर येवले. स्टारलिंक आपल्या कम्प्युटरचं म्हणजे शॉपचं नाव आहे. अच्छा, ह्यांचं शॉप आपल्या एरिया काय पडते? आनंदनगर माणिकबाग. आनंदनगर माणिकबागमध्ये यांचं शॉप आहे. तर मी यांच्याकडनं शक्यतो करून घेतो लॅपटॉप PCचे काही कामं असतील. तुम्ही पण जवळपास राहिला असाल तर यांच्याकडे नक्की येऊ शकता. हे पण आपलंच आहे ना लावले? हो. यांच्याकडे नक्की तुम्ही व्हिजिट करा. तुमचं जे काय असेल ते व्यवस्थित करून देतील सर. So much later that the old narrator got tired of waiting and they had to hire a new one. आजची रेसिपी तयार आहे. इथं आईसाहेबांनी मस्तपैकी आजची रेसिपी तयार केलेली आहे. आणि रेसिपी टेस्ट पाहण्याचा पहिला मान असतो तो मला. तर आता खाऊन बघूया कशी झाली आहे. तर बघूया कशी झाली. जबरदस्त आहे, जबरदस्त झालेलं आहे. सोबत कोशिंबीर आहे आणि रोस्टेड पापड.
जबरदस्त रेसिपी झालेली आहे मित्रांनो. तुम्हाला पण ही रेसिपी बनवून खायची असेल तर माझ्या आईच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तिथं ही रेसिपी नेक्स्ट वीकमध्ये येईल, तुम्हालासुद्धा पाहता येईल आणि तुम्हालासुद्धा या रेसिपीची मजा घेता येईल. यात काजू आहेत, मनुका पण आहे, जबरदस्त ऑसम झाली ऑसम. आता पटकन खाऊन घेतो. Later that same evening. संडेची इव्हिनिंग आहे आणि इव्हिनिंगसाठी स्पेशल भेळ. आईला खूप आवडतं आणि विशेष म्हणजे ही भेळ माझ्या आईची जवळची मैत्रीण, मला आईने सांगितलं होतं की त्यांना भेळ म्हणजे प्रचंड आवडते. तर जेव्हा केव्हा आम्ही भेळ घरी आणतो किंवा आई खाते तेव्हा तिला नेहमी तिच्या खास मैत्रिणीची आठवण येते. काकू, व्हिडिओ पाहताय ना तुम्ही? तुमच्यासाठीच आहे, तुमची फेवरेट डिश भेळ, या खायला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कामाचा दिवस सुरू झालेला आहे. सोमवार, सेम रुटीन. गरम पाणी, चहा, त्याच्यासोबत बिस्किट. फक्त बिस्किटमध्ये चेंज आहे. आज नाश्त्याला आहेत पोहे, माझं फेवरेट आहे. दुपारी मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आज थंडी प्रचंड आहे पुण्यात, त्याच्यामुळं काय बसवत नव्हतं कामाला. म्हटलं जेवण पण झालं, त्याच्यामुळे थंडी अजून वाजायला लागली. कडक ऊन पडले. टेरेसवर मस्तपैकी 1-2 राऊंड मारावेत आणि मग जाऊन काम कंटिन्यू करावं. आलो आहे टेरेसला जरासं ऊन खायला. तर राऊंड मारून झालेला आहे. इथं आपलं एक कॉट आहे, तिथे 1-2 मिनटं बसून पाठ शिकूया. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.